नमस्कार. आपण बघू शकता नाशिकमध्ये गेल्या काही दिवसापासून नाफेड हे कांदा खरेदी करत आहे आणि नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी होत असताना गेल्या काही दिवसापूर्वी देखील नाफेडमध्ये एक मोठा घोटाळा देखील उघडकीस झाला होता. त्याची केंद्रापर्यंत देखील चौकशी झाली होती. परंतु आता पुन्हा एमपी आणि यूपी मधून अतिशय निकृष्ट दर्जाचा कांदा हा लासलगाव या परिसरामध्ये खरेदी करण्यात येत आहे, अशी एक निदर्शनास गोष्टी आलेल्या आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी या गोष्टी प्रशासनाच्या देखील निदर्शनास आणून दिल्या, परंतु त्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्या संदर्भात आज प्रहारचे गणेश निंबाळकर या ठिकाणी आलेले आहेत. ते या जिल्हा अधिकारी यांना निवेदन देत ते आता जिल्हा अधिकाऱ्यांकडे थेट कारवाईची मागणी करत आहे. यावरती जिल्हा अधिकारी त्यांना काय नेमकं उत्तर दिलं, काय मागणी केली, काय सांगितलं, या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपल्याशी बोलण्यासाठी गणेश निंबाळकर काय आहेत. नमस्कार. काय सांगाल एकंदरीत आज जी मागणी तुमची होती, काय निवेदनात काय दिलं तुम्ही? कांदा खरेदीचा गैरव्यवहार एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या कांदा खरेदीच्या गैरव्यवहाराचे किती पुरावे द्यायचे? काल परवा नाफेडच्या NCCFच्या खरेदी केंद्रावर उमरानं झाडी या रस्त्यावरती जे NCCFचं खरेदी केंद्र आहे त्याच्यावरती जवळपास 30 ते 35 ट्रक कांदा, मोठ्या ट्रक कांदा भरून आलेला होता. तो कांदाच नव्हता. अगदी बारका 5 mm, 10 mm, 15 mm चा कांदा होता आणि तो कांदा तिथं खाली होत होता, जो पुढचे 7-8 दिवस सुद्धा टिकू शकत नाही. तो जनावर सुद्धा खाणार नाही इतका वास मारत होता. त्या कांद्याला NCCFच्या केंद्रावर स्टोरेज केलं जात होतं. हे मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी, बाजार समितीचा प्रतिनिधी यांच्या पंचनाम्यासह तो कागद घेऊन आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना दिला. आमची विनंती अशी आहे, सगळ्या जिल्हाभरात हेच चाललेलं आहे, पण हे सगळं जे सर्कल आहे ते तुमच्या लक्षात येण्यासाठी तुम्हाला तात्काळ ही खरेदी रद्द करावी लागेल. याची चौकशी बसवावी लागेल आणि त्या चौकशी बसवून असलेल्या दोषीवर कठोरातले कठोर गुन्हे दाखल करून हा व्यवहार थांबवा. दुसरी गोष्ट, भारतात सर्वाधिक कांदा हा नाशिकमध्ये पिकवला जातो, तरी बाहेर राज्यातून कांदा आणण्याची काय गरज? निर्यात क्षम कांदा, जो कांदा निर्यात होतो त्यातला 45% एकटा आपला जिल्हा देतो आणि महाराष्ट्रात जेवढा होतो त्यातला 45% एकटा जिल्हा देतो. आणि त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची मागणी नसताना, उत्पादकाची, कांदा उत्पादकाची कुठली मागणी नसताना नाफेड NCCF का उतरतं हा प्रश्न आहे. आणि ज्या वेळेस 5 ते 8 रुपये कांदा जात होता त्यावेळेस कुठल्याही सरकारनं, राज्याच्या सरकारनं हस्तक्षेप केला नाही, केंद्राच्या सरकारनं हस्तक्षेप केला नाही. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला अनुदान देऊ, ते नाही झालं. आणि तुम्ही आम्हाला पैसे कमवू तरी द्या ना, आमच्या कष्टाचे पैसे, आमचं मार्केट वाढतंय, त्यात तुम्ही असे का या चोरांना पैसे कमवून देतात? 2-2, 4-4 हजार कोटीचे व्यवहार ही लोक करताय. शेतकरी फक्त बघतोय. आता हे चालणार नाही. आम्ही निवेदनात स्पष्ट म्हटलेलं आहे, आम्ही इथं आमरण उपोषणाला बसू जोपर्यंत या सगळ्या व्यवहाराची चौकशी होत नाही 5 वर्षाच्या. आताचा तर तुमच्या पुढे ताजा आहे, परंतु जर अशा पद्धतीने चाललं तर शेतकरी देशोधडीला लागेल. तिकडे मरण्यापेक्षा इथं मरू. या जिल्हा देखील हजारो शेतकऱ्यांचे आधार कार्ड असेल, याच्यात NCF असेल, तसंच नाफेड असेल, यामध्ये घोटाळा आढळून आला होता. त्याची देखील चौकशी सुरू होती, परंतु त्याचं काय झालं त्या संदर्भात तुम्हाला काही माहिती आहे? तुम्ही बरोबर बोलले. घोटाळा कोणाला आढळून आला होता? नाफेडचे अध्यक्ष स्वतः कसमादेमध्ये पूर्ण फिरले. त्यांची बाईट आजही ABP माझाला आहे, युट्यूबला आहे. त्यांनी त्यात म्हटलं होतं, एकाच खोल्यामध्ये प्रचंड आधार कार्ड, बँकेचे पासबुक, 7-12, पॅन कार्ड, ही सगळे दस्तऐवज एकाच एकाच खोलीमध्ये आढळून आल्याचं बऱ्याच ठिकाणी मला दिसलं. याची चौकशी होईल. काय झालं पुढे चौकशीचं? दिल्लीला काय चौकशी होते हेच कळत नाही. कितीतरी वेळा यांच्या डोकाचे पथकं आले. ते डोकाचे पथकं बिनडोकाचेच आहेत असं वाटायला लागलं मला, कारण ते कारवाई करत नाही. म्हणून हा सगळा कार्यक्रम फोपावलेला आहे. यात गुन्हे दाखल झाले पाहिजे. जास्तीत जास्त राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करा, कारण याच्यात राष्ट्रद्रोह कोणता आहे? तिकडे नागरिकांना कांदे मिळावेत म्हणून कंझ्युमर अफेअर डिपार्टमेंट इकडे कांदे खरेदी करतात, त्या नागरिकांनाही देत नाही. इकडे शेतकऱ्यांना, उत्पादकांनाही मिळत नाही. मग मध्ये काय डोकालाच कमाई करायची काय? यांनाच बिनडोकाला लोकांनाच पैसे कमवून द्यायचे का? सर्व गोष्टीला जबाबदार कोण, काय वाटतं? या गोष्टीला जबाबदार कंझ्युमर अफेअर मिनिस्ट्री ऑफ इंडिया, भारताचं वाणिज्य मंत्रालय, याला ग्राहक मंत्रालय, याला जबरदस्त पद्धतीनं जबाबदार आहे. आणि दस्तूर खुद्द मोदी साहेब सुद्धा याला जबाबदार आहे. कारण तुमच्याच या सगळ्यामध्ये फलो और फुलो की भूमी नाशिक आहे, मैंने यहाँ का नमक खाया है. मग आता ते नमक अदा करा ना. नमक असं अदा करता का? लोकांना आत्महत्या करायला प्रवृत्त करून नमक अदा करणार आहात. या सगळ्या कारभाराची चौकशी झाली तर ठीक, तिकडे मरण्याऐवजी इथं मरू आम्ही. इथं त्याचा छडा लावूच. आता आमच्या हरसिंग भाऊ ठोके यांनी आता याच्यात हात घातलेलाच आहे. मी नाही म्हणत होतो कारण यात काही निघत नाही, नाही म्हणत होतो, पण आता त्यांनी घातलाय हात. तर आता आम्ही याच्यात बघूया
शेवट शेंडी तुटल नाही तर पारंबी तुटल, याच पद्धतीने आम्ही आता लढणार आहोत. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात स्पष्ट म्हटलंय, विनंती केली, अर्जव दिलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीने ते सगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत. त्यांनी 2 त्यांचे असलेले IAS ऑफिसर, ट्रेनी ऑफिसर त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी प्रोव्हिजन बाय आमच्याकडून रिटर्न करून घेतल्या. बघूयात काय कारवाई होते. नाहीतर आम्ही आता यामध्ये शेंडी अथवा पारंबी या दृष्टिकोनातून बिलगू. नक्कीच. आपण बघू शकता नाफेड हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे आणि शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. नाफेड वारंवार या गोष्टीमध्ये काहीतरी कांद्यामध्ये गडबड करतं आणि याला थेट परिणाम हा शेतकऱ्यावरती होत असतो आणि शेतकऱ्याला ज्या वेळेस गरज असते त्यावेळेस नाफेड खरेदी करत नाही आणि ज्या वेळेस गरज नसते त्यावेळेस नाफेड खरेदी करते, असा देखील आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. आता निंबाळकर यांनी थेट इशारा दिलेला आहे आमरण उपोषणाचा. जर शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर थेट आमरण उपोषण करणार, असा इशारा निंबाळकरांच्या वतीने देण्यात येत आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नवभारत, नाशिक.